नमस्कार मंडळी, मी राजेश्री राहुल तपासे. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आणि हा आहे डे 13 आणि 100 डे चॅलेंजमधलं हा 13 डेज आहे. त्यामध्ये मला खूप काही दाखवायचं होतं, पण काही कारणास्तव माझी तब्येत खराब झाली. आधी त्यांच्या पप्पांची झाली आणि नंतर डुग्गूची देखील झाली, त्यामुळे माझी देखील झाली. आणि माझी झाली म्हटलं की सगळं थांबलंच. तर खूप वेळ थांबली, बसली, स्वतः विचार केला, ताकदच नव्हती. थोडंसं काही उठण्याचंच स्थितीत नव्हती, पण काही करून झाडू वगैरे मारला, कचरा आवरून घेतला, घर किचन पूर्ण आवरून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. मी खरंच बोलते, हाऊस वाईफ आहे ना, ती घरामध्ये असते पण तिला खूप कामं असतात यार. कारण समजून कोण घेत नाहीत, खरंच मी म्हणते. कारण मी किती वेळा नोटीस केलं की सगळीजण आजारी पडले तर ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात की काय खायचं का, काय प्यायचं का, काय करायचं का. त्यांना सर्वजण विचारणारे असतात किंवा काय आपण असतो विचारणारे मेन म्हणजे. पण जेव्हा आजारी पडतो आपण किंवा वाईफ आजारी पडते, तेव्हा तिचं मात्र काहीच खरं नाही. कारण थोडा वेळ बसून ती किती बसणार किंवा काय करणार, पण परत तिला सगळं करावं लागतं. अगदी तिला कोणी जवळ नसतं आणि की तिला कोणीतरी असं काहीच नाही की तिला छान छान जेवणच द्या किंवा छान असं तिच्यासाठी तुम्ही पूर्ण दिवस रात्र जागत राहा किंवा तिला विस्तारच करून द्या, तिला सगळं करून द्या, तिचं काम करून द्या. तसं काहीच नाही. तुम्ही किमान 2 प्रेमाने शब्द जरी बोलले, तिच्या जवळ जरी गेलं तरी बस आहे. अजून काय हवं आहे तिला. पण कोणी तिला समजूनच घेत नाही. जेव्हापासून मला बरं नाही, मी स्वतः बघते ना, किती काय काय अनुभव येतात की मी एकटी पडले यार, असं वाटतंय. मी खूप थकले आहे. मला असं वाटतंय की मला मम्मीची गरज आहे. आणि मी सकाळी चहा पित होते, काळा चहाच घेतला होता. तुम्हाला जिंदातील तर माहितीच असेल. तर ते मी त्यात टाकलं आणि पित होती. तर असे बसले बसल्याच मला मम्मीची आठवण आली. मी खरंच खूप मला फील झालं की माझी मम्मी तिकडे गेली की मम्मी मला हे कर, ते खा, ते पी, धरणं हे खायचं का, इंजेक्शन चलणं घेऊन येऊ, असं खूप वेळा विचारते. पण इथे आपल्याला विचारण्यासाठी जास्त कोणच नसतं. कारण म्हणजे माझे मिस्टर विचारतात, पण यांनाच बरं नव्हतं. पण त्यांनी डोळ्यावर कातडं ओढून ते कामाला निघाले होते आणि मला काय त्यांना सांगताच येत नव्हतं. तरीही मी थोडं फक्त त्यांना कॉल करायचे की तुमची तब्येत कशी आहे, तुमच्यासाठी बस. बाकी आपलं काय आता मी तर कशी पण करणार अशानुसार. हे सगळं आवरून घेतलं. हे मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलं किंवा काय. मी फक्त एक अपेक्षा ठेवली होती की माझ्यासाठी देखील कोणी असेल का. पण नाही, अनफॉर्च्युनेटली ते नाही झालं. आणि मी प्रत्येक वेळेस मी एकटीच पडते. प्रत्येक वेळेस गेल्या वेळेस देखील मी खूप आजारी पडले होते आणि मी एकटीच घरामध्ये झोपली होती. आणि नंतर मी उठून स्वतःच लेकरांसाठी जेवण वगैरे बनवायचं. जे काही कोण बनवणार आहे आणि कोण करणार आहे. आता देखील माझं काहीच परिस्थिती बरोबर नाही. मी खूप म्हणजे ना असं दम लागतो. तुम्हाला माझ्या श्वासावर वगैरे कळतच असेल. काय माहिती, असं कधी कधी वाटतं की मी ब्लॉग टाकावा आणि कोणता दिवस कोणता ब्लॉग लास्ट होईल मला माहिती नाही. असं कधी कधी काही पण मनात येतं. पण एवढं तर नाही की मी स्वतःच म्हणते मी माझ्या मुलांसाठी मला जगायचं आहे. आधी देखील खूप इन्सिडेंट्स झाले आहे माझ्यासोबत. माझी परिस्थिती खूप बेकार झाली आहे. अक्षरशः मला एक आजाराने जखडलं होतं आणि ते माझा जिष्णू, माझा मोठा मुलगा लहान होता, 2 वर्षाचा होता तेव्हा मी आजारी पडले होते. आणि ती स्थिती मला बिलकुल आठवणीत आणू वाटत नाही. खूप मी कामातून गेले होते. मी तुमच्यासोबत नक्की शेअर केलं असं, पण मला ते काढूच नाही वाटत. खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. अक्षरशः ते मी डिलीट केलं आहे आणि मला ते हवंच नाही, या गोष्टी नकोच असं वाटते. आणि आता मी जरा खुश दिसत असेल तुम्हाला की मी खूप व्हिडिओजमध्ये वगैरे दाखवलं आहे. आणि ते आहेच, कारण मी आधी खूप दुःख काढलं आहे, त्यामुळे मला असं वाटतंय. त्यानंतर इथे पाण्याचं तांबे तुम्हाला दिसत असेल,
तो मी भरून ठेवला होता. मी प्रत्येक वेळेस भरून ठेवते, पण आता काढला आहे भरण्यासाठीच, धुवून ठेवण्यासाठी. आता सगळं किचन वगैरे आवरून घेते आणि आता भांडी वगैरे घासून घ्यायचे आहेत, तर ते घासून घेते आणि म्हणजे सगळं सगळं आवरून घेते एक एक स्टेप. जसं जसं क्लीन करते मी पहिल्यांदा, म्हणजे जास्तीत जास्त मी ना अशी धुवूनच घेते किचन. पण यावेळेस मला खूप थंडी वाजत होते, माझ्या अंगाला काटे येत होते, पण मी काय करू, मला काही सुधरत नव्हतं. मला खूप मम्मीची आठवण येते त्यावेळेस, की मी मम्मीकडे जाऊन माझ्या मम्मीकडे जाऊन मम्मीकडे बसावं फक्त, बस, बाकी काहीच नाही, असं मला खरंच जेन्युइन मनातून वाटत होतं. ते सगळं आवरता टाईम झाला आणि म्हटलं चल बाकीचं आवरून घेते. आणि त्यानंतर मी औषध घ्यायला सुरुवात केली. इथे औषधं होते, यांना म्हटलं हॉस्पिटलमध्ये नंतर जाईल किंवा क्लिनिकमध्ये, पण मला साधं औषध आणून द्या. पण मी घेतले. मला खूप त्रास होत होता, खरं सांगते मी. आणि कोण नाटक करणार आहे? नाटक करण्यासारखं आहे का यामध्ये? सांगा बरं मला. मी ट्राय करते खूप की सर्वांना खुश ठेवायचं, पण नाही होत. कधीच आपण कोणाला सर्वांना खुश नाही ठेवू शकत. सर्वजणांना वाटतं की काय माहिती काय विचार करतात, पण खरंच मी सांगते, सगळेजण आपल्याकडून कधीच खुश होऊ शकत नाहीत. कुठलं औषध पिलं तर लवकर नीट होतं माणूस, नाहीतर इंजेक्शन मारायला डॉक्टर बोलवू डॉक्टरला. सोड रे, चलू नाही प्यायचं. ए सर रोटेशन तुला त्याला झोपले, झोपायचं नाही. झोपायचं का नाही? मोबाईल बघायचा. बरं असं पडून मोबाईल बघ. सर खाली, सर तिकडं सर, आग खाली सर, पाय सरळ कर. औषध नाही म्हणाला. नको, हा तो दाबतोय ना पाय. त्यानंतर रोजेशने पाणी भरलं, पाण्याच्या बॉटल्स भरल्या. डुगूने देखील हेल्प केली, पण डुगूला वाटलं की दादाने काही केलंच नाही. करत होता बिचारा, तो देखील घरी होता, त्याला देखील स्कूलमध्ये जायचं होतं. आय थिंक सुट्टी असेल की नाही माहिती नाही, पण तयारी मात्र करत होता तो. तर त्यानुसार तर हा रडतोय नुसता, बघा ना कशासाठी. तुला काय झालं ते सांग, का रडतो तू? हा, इकडे 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 गुड बॉय, इकडे इकडे या. चल, काय झालं मला सांग बरं. दादाने काय केलं? कोणती बॉटल नाही भरली तर मला सांग बरं. सगळे बॉटल ना भरली. दाखव. दाखवू दाखव नको. दाखव. हो, ती काय भरलेली आहे चिमणी? ती येलो वाली नाही भरली का? वाचले ना, अर्धवट काम करतो का? भरले नाही ती नाही भरलेले आहेत ना, म्हणून नाही भरली त्याने. जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, तुला आताच बरं वाटत नाही ना. गुड बाय ना तू नको टेन्शन घेऊ, मग मी करते बाकीचं काम. तू गुड बाय की नाही? मम्मी करते. तू तू का रडतो? नको रडू. रडायचं काय त्याच्यात? मम्मीला आज रोजच मम्मीलाच करायचं ना डुगो. हां, तू टेन्शन नको घेऊ, तू बस तिथं बसा. आणि डुक्कू माझ्या बाजूला झोपला होता, तर त्याला माझं अंग गरम वाटलं म्हणून तो बघा पट्टी करतोय मला. कसं काय? मला माहिती आहे. कसं काय माहिती तुला सांग.
मी शिकवलं ते कधी? कधी पण मला करायचं बोर होत होता परत कशी कशी हुशार ग तू. तुला केलं म्हणून तुझ्या लक्षात आहे. तुला कसं माहिती मम्मीला ताप आला? मला कसं काय कसं काय तू माहिती? गरम आहे गरम नाही. कसं काय गरम लागलं? बरोबर ते कसं हुशार आहे हे. आणि माझ्या ह्या लहान मुलाला किती कळतं बघितलं ना. खूप मला इमोशनल झाले की मी खरंच मुली असू या नसो पण माझी मुलं किती छान बघतात. आणि इथे रोज विष्णू देखील विक्स शोधतो. त्याने डोक्याला लावून दिल्यानंतर चहा ठेवला मी अद्रक टाकून छानपैकी आणि देवाचं गुलाब आणलं होतं म्हणजे महादेवाच्या मंदिरात गेली होती तेव्हा तर ते गुलाब देखील टाकलं. म्हणलं पिऊन घेते तोच त्याचा चहा. आणि चहा वगैरे दिल्यानंतर मुलांना बाकीचं आवरायला घेतलं. जिथं हिंमतच नव्हती पण माझ्या रोजविष्णूने हिंमत दाखवली आणि तो म्हटला मम्मी मी बनवतो म्हणून त्याला मी पूर्ण मिक्स करून दिलं आहे. जे बटाटा किसून दही थोडासा रवा मीठ हळद मिरची पावडर टाकून म्हटलं तेच आपण खाऊ दिवसभर म्हणून त्याला सांगितलं की तू मळ आणि हे करतं. याचे पप्पा मला बोलत होते तू कशाला दिलं. म्हणले करू द्या त्यांना करते ते काय देखील. नंतर बाकीचं पीठ मीच मळून दिलं त्याला. थोडंफार त्याने ट्राय केलं आणि बाकी मी मळलं. तर अशा प्रकारे त्याने चपाती खूप छान जमते त्याला. खरं तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण ही बघा आता ही टाकल्यानंतर ती चपाती बघा. कारण चपाती शेकण्यासाठी मी घेतल्या होत्या पोळल वगैरे म्हणून. तर खूप सुंदर बनवल्या होत्या. मुलांनी पण काम करावं असं मला वाटते. गोल गोल हा पीठ घे. पीठ घे पीठ सुक्क पीठ. धर धर गोल गोल कर नीट. आता मी आहे ना चेंज करायचं बांधून गोल घरी फिरव. कोणी आहे? नाही गोल गोल फिरवचा हा चेंज कर हां व्हेरी गुड. व्हेरी गुड. बघा पुढे गेला गोल फिरव. कोपरे नाही जाडणार राहू द्यायचे कडक जरा पातळ करायचे पण जास्त नाही. ते तुटलं. तुटणार नाही पण हे होईल. अरे हे येलो कशी काय झाली पराठे येते. मला वाटलं ते चपकून आलं. हे मी पहिल्यांदा होतो स्क्वेअर पराठा मी कधीच नव्हतं. त्याच्या टिफिनला त्यांना विचार लक्षात नसतं तुझ्या. कर मोठी कर ना बाबा. बरोबर ओ चहा ठेवू तुम्हाला हां बस थांबा. बनवतं काय झालं. हां आता हे घेतलं. कॉपी टाका आपल्या फोन कर. थांब. मी आता समजू अजून हे तेल ही पोळ बाबू तवा बी बाबू रे बाबा आतमध्ये होल कर होल आतमध्ये. व्हेरी गुड बस. आता म्हणजे तर टाक कर आतमध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा आता तुझी चपाती कशी फुगते. नाही गोल नीट नाही नीट कर फुटल. शिवास आता याच्यात दे. आता हे वाटतं. पहिले हे कर फ्लॅट करतात चपटा करतात हां आता थोडं थोडंच गोल फिरव. आता पण मी आहे ना गोल फिरव गोल. आपण तेच करते. कर बघ तीच हे झाली ना फोल्ड. मी नुसतं केलंय. लय चपकन आलं. बघ इकडं हात
काय गरज आहे का करायची? पट चपात्याचा तवा खाली चालू. बघा किती सुंदर चपाती केली, फुगली अक्षरशः. नाही, कोणी केले? ऊस वाव, मस्त केलेली. कर गोल गोल पटापट. इन्स्ट्रक्शन दिलं तर बरोबर करतो. पप्पा म्हणतो तुला काय येणार. बस इथं झाड आहे ना, तिथं कुलाट. बघा किती सुंदर चपाती केली आणि मस्त अशी फुगली होती. छान बनवली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या मुलांनी माझ्यासाठी काय केलं आणि छान प्रकारे कसं केलं ते. चला तो अजून बाकीच्या चपात्या करतोय, तोपर्यंत मी पुढचं स्किप करून डायरेक्टली दाखवते. झाली का रे चपाती? कधी? बघू कशी केली. आज नाही खायचं ना, आज मूड नाही ना, आज झोप आली तुला. उचलून दाखव मला दिसताना. प्लेट कशाला हातात घेऊन दाखव. इकडे इकडे बघू का? मस्त रे, छान बनवत चल. 3-4 बनतील अजून त्याच्या, लवकर आटो. ठेव जिथं होतं चेमला रिक्षा हे काय ते हंड्याने ते तुटते. त्यानंतर त्यांच्या देखील तोंडाला चव नव्हते म्हणून त्यांनी घेतली भेंडी बनवण्यासाठी आणि भेंडी फ्राय करणार होते. खूप सुंदर बनवत होते. तर इथे भेंडी धुवून स्वच्छ करून पुसून घेत आहेत आणि काही बेसिक मसालेच यूज करून खूप छान भेंडी बनवत आहेत. मस्त भेंडीला चीर देऊन मिरची अगदी कट करून त्यामध्ये मसाले भरणार आहेत. मीठ, हळद आणि मिरची पावडर. बस भेंडी पकडायची, भेंडी पकडायची अशी कट करायची बरोबर अशी अशा प्रकारे ती भरून झाले आहे. आता डायरेक्टली फ्राय करणार. इथे मी चीजचे पराठे छोटे बनवले होते. डुगू खाईन म्हणून, पण त्यांनी त्यातला एकच खाल्ला. त्यानंतर यांनी त्याच तव्यावर मस्त तेलामध्ये भेंडी टाकली आहे फ्राय करण्यासाठी आणि एक बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूने लगेच होते मस्त होते आणि त्यानंतर बंद करायचं झालं. छान, खूप सुंदर लागते. चपाती माझी भाजी बी तर खाऊन बघ. मस्त बनली रोज कृष्णाचं चपाती. चला आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी राहा, छान राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय. थँक्यू.